लोकलच्या गर्दीने आणखी एकाचा बळी घेतलाय। एका तरुणाचा दिवा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे। केयूर सावळा, वय वर्ष 37 असं या तरुणाचं नाव असून ते डोंबिवली येथील राहणारे होते। दोन प्रवासी मित्र काल सकाळी 9:25 डोंबिवलीवरून फास्ट लोकलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दीचा सामना करत मुंबईला खासगी कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाले। लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने कसेबसे कसरत करत बबन शिलकर हे लोकलच्या डब्यात आत शिरले आणि तर केयूर सावळा हे बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकले। गर्दीमुळे केयूर यांना लोकलमध्ये प्रवेश करता आला नाही। बबन शिलकर यांनी केयूरला हात दिला, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। बबनच्या हातातला केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केयूर लोकलमधून खाली पडले। केयूर लोकलमधून खाली पडल्यानंतर बबन शिलकर यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली। केयूर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागवली, मात्र सध्या रुग्णवाहिका नाही असं सांगण्यात आलं आणि केयूर यांना बेशुद्ध अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये 3 चाकी टेम्पोमध्ये नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। रुग्णालयात पोहोचताच केयूर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं।